आता लढण्याची ताकद नाही, जेलमध्ये जायचं नाही असा एक नेता माझ्या आईजवळ रडत सांगत होता. राहुल गांधींचा अशोक चव्हाणांवर नाव न घेता हल्ला बोल. मोदी ईव्हीएम शिवाय लढून जिंकू शकत नाहीत. राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. तर मला सर्व घोटाळे माहीत असल्याने मोदी मला घाबरतात. राहुल गांधींची टीका. भाजपच्या फुग्यात आम्ही हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. तर 400 पारचा नारा द्यायला हे फर्निचरचं दुकान आहे का? ठाकरेंचा टोला. आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदींची गॅरंटी चालणार नाही, शरद पवार यांचा दावा. तर भाजप छोडोचाही पवारांनी दिला नारा. सोबत असो वा नसो आपल्याला एकत्र लढायचं. इंडिया आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. वंचित मवियासोबत जाणार की नाही? आंबेडकरांच्या विधानामुळे प्रश्नचिन्ह. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात. आता उद्या अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. अडीच वर्ष लागली, मात्र 2 पक्ष फोडून पुन्हा आलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. माढ्यात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का. आणि विधान परिषदेमधलं ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात. 3 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. काँग्रेस दावा करण्याची शक्यता.